जय भीम जय संविधान। मी विश्वनाथ तायडे। आज मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही बघत असता मीरा भाईंदर शहराची पूर्ण घाण कचरा हे वाहून नेण्याचं काम घनकचरा व्यवस्थापन मधील वाहन चालक हे करत असतात। आणि आज आमच्या असं लक्षात आलंय की कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानी कारभारामुळे व बेफिकीर कारभारामुळे त्यांच्या 1.5 महिन्यापासून पॉलिसी ज्या मेडिकल पॉलिसी आहेत त्या एक्सपायर झालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव सर्व वाहन चालकाचे जीव हे धोक्यात आले। उद्या जर एखादा ऍक्सिडेंट रस्त्यावर होत असेल तर त्या वाहन चालकाला जबाबदार कोण करेल? त्या कारण की त्या हॉस्पिटलला जाण्याचा खर्च हा त्या वाहन चालकाच्या पगाराच्या दुप्पट तिप्पट आणि चौपट असू शकतो। आणि अशामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर कोणार्ग आहेत, त्यांच्या निष्काळजीपणामुळे व त्यांच्या बेफिकिरीपणामुळे आज 100-200 वाहन चालकांचा जीव धोक्यात आलेला आहे। त्यांनी अद्यापपर्यंत कोणतेही मेडिक्लेम पॉलिसीज ह्या रिन्यू केल्या नाहीयेत आणि यावरती मीरा भाईंदर महानगरपालिका किंवा उपायुक्त यांचं कुठलंच लक्ष दिसून येत नाहीये। सकाळपासून वारंवार कॉल करून सुद्धा कॉन्ट्रॅक्टर किंवा उपायुक्त साहेब यांचा कुठलाच उत्तर इथे मिळत नाहीये। यावरून हे स्पष्ट दिसून येते की मीरा भाईंदरचे कोरोना योद्धे आणि मीरा भाईंदरची घाण उचलून नेऊन एका जीव आपला धोक्यात घालणारे वाहन चालक यांचा जीवाशी या मीरा भाईंदर महानगरपालिकेचं आणि या कॉन्ट्रॅक्टरचं कुठल्याही प्रकारची जबाबदारी हे घेत नाहीये। आणि पुढील 6 ते 7 दिवसामध्ये जर ह्या पॉलिसीज रिन्यू झाल्या नाही तर नक्कीच एक मोठं आंदोलन वंचित बहुजन आघाडी मार्फत करण्यात येईल। जय भीम जय संविधान।